नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वांगी आणि शेपूची टेस्टी भाजी शेअर करणार आहे. पहिलं आपण साहित्य पाहूया. इथे मी शेपू घेतले, ताजा शेपू आहे, एक कांदा, 6 छोटे वांगी घेतले, 2 बटाटी सोलून घेतले तिकडे, आणखीन 1 टोमॅटो. आता आपण या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेऊया. ठीक आहे. आज आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत, प्रेशर कुकरमध्ये. इथे मी तेल घेतले, 3-4 चमचे तेल घेतले. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आणि फोडणी झाल्यावर हिंगाची त्याच्यामध्ये आपला कांदा बारीक उभा चिरलेला आहे, मी कांदा पाहू शकतात. तो आपण आता चांगला परतून घेऊया. कांदा परतून झाला की आपले ते कापलेले बटाटे आणि वांगी ही घालूया. परत ते नीट आपण मिक्स करून घेऊया. पहा, आता तो शेपू होता ना, मी तो बारीक चिरून घेतलाय, तो घालते. या शेपू तर एकदम पौष्टिक असतोच आणि टेस्टी पण लागतो. बहुतेक वेळा बाहेरगावी ते हर्ब म्हणून वापरलं जाते, पण आपल्याकडे आपण शेपूची भाजी वगैरे करत असतो नेहमी. आता इकडे सुके मसाले आपले हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, या 3 गोष्टी नेहमीच्या घालायच्या आणि मिक्स करून घेऊ आपण परत. आता आपण चवीनुसार आपण 1 चमचा मीठ घालतोय आणि थोडं पाणी घातलं मी भाजीमध्ये कधीच पाणी घालत नाही, पण आज मी थोडं पाणी, म्हणजे आपल्याला जर असं ग्रेव्ही येईल असं पाहिजे, जरा भाकरीबरोबर खाणार आपण ना, जरा जरा ओलं व्हायला पाहिजे, जरा असं छान लबलबीत व्हायसाठी आपण थोडं पाणी घालतो. इथे मी टोमॅटो घातले, 1 टोमॅटो, तर आता आंबटपणा येईल आणि टेस्टी होईल भाजी. चला आता परत याच्यामध्ये थोडंसं मी पाणी शिंपडते आणखी. कुकर आपण 3 शिट्ट्या देऊया याला, म्हणजे आपल्याला काय उभं राहायची गरज नाही बघायला. झालं आता. कुकर लावले मी, 3 शिट्ट्यांचं वाफ दिले. 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा आणि 5-10 मिनिटानंतर वाफ प्रेशर गेले का बघा, चेक करा आणि उघडा. आणि वाव, यम्मी असं छान अरोमा सुटला एकदम या दिलचा. आणि तुम्हाला कळणार पण नाही याच्यामध्ये ते दिल तर एकदम एकदम एकजीव झाले वांग्याबरोबर. खूप टेस्टी होते ही भाजी. भाकरीबरोबर खायला तर तुम्हाला एकदमच मजा येईल. इथे मी चेक करते बटाटा वगैरे शिजलाय का. येस. गरम गरम भाकरी घेऊन शेपूची भाजी, वांगी आणि शेपूची भाजी खाऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी आवडली ती भाजी. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.